मित्रांनो, संजरी कॉमर्स मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला कॉमर्सचे मॅथ जे अति महत्त्वाचा विषय पूर्ण डिटेल शिकवणार आहोत। एकही प्रश्नाची एकाही प्रॉब्लेमची तुम्हाला अडचण राहणार नाही याची मी हमी देतो। एकही प्रॉब्लेम तुमच्या डोक्यावरून जाईल हे शक्य नाही। माझे व्हिडिओ रेग्युलर पहा आणि शिकण्याचा आनंद घ्या। तर मित्रो, लक्षात ठेवा, तुमचा कॉमर्स मॅथचा पहिला चॅप्टर आहे मॅथेमॅटिकल लॉजिक। वेळ वाचून राहिलो, बरोबर ऐकून घ्या, मग मी याला पूर्ण डिटेल वर्णन करतो। का बा या चॅप्टर मध्ये जे स्टार्ट होते त्याचं नाव आहे स्टेटमेंट। स्टेटमेंट इज अन assertive that is declarative sentence which is either true or false but not both simultaneously। तुमच्याही पुस्तकात पीडीएफ काढा, तुम्हाला माहित पडेल। ही डेफिनेशन देऊन आहे, पाण्यासारखी पाठ करा। याचं काय मीनिंग होते काय नाही त्याचं टेन्शन तुम्ही नाही पाहायचं, फक्त व्हिडिओ पहा, पूर्ण क्लिअर होईल। तर लक्षात ठेवा का सेंटेन्सेस व्हिच आर इनकम्प्लीट, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह याच्यामध्येच येतो व्हिच कंटेनिंग रिक्वेस्ट, ऑर्डर, सजेस्टिव्ह etc. All these are imperative sentence, also open sentence. These are not statement. हे जेवढे प्रकार आहेत हे स्टेटमेंट नाहीत, हे सेंटेन्स आहेत। पूर्ण क्लिअर होईल, काळजी नका करू। माझं म्हणणं काय बघा, लक्षात ठेवा, ऑल दी महत्वाचं वाक्य सांगत आहोत। ऑल दी स्टेटमेंट आर सेंटेन्सेस but all the sentences are not statement। जेव्हा जेव्हा अशा टाइप मध्ये सेंटेन्स असेल तेव्हा तो स्टेटमेंट राहत नाही, एवढं लक्षात ठेवा। मात्र कोणताही स्टेटमेंट हा सेंटेन्स असतो, कोणताही सेंटेन्स हा स्टेटमेंट राहीलच याची गॅरंटी नाही। पहिलं उदाहरण देऊन राहिलो का म्या म्हटलं काय इनकम्प्लीट। इनकम्प्लीटचा अर्थ काय, मी उदाहरण देऊन राहिलो, गो कुठं जाणार आहे, स्वर्गात, नरकात, गावाले, इकडं तिकडं माहित नाही, अपुरी माहिती आहे, इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन। याचा अर्थ तो सेंटेन्स इनकम्प्लीट आहे आणि तो स्टेटमेंट होऊ शकत नाही। इट इज incomplete sentence, hence it is not statement। दुसरा इंट्रोगेटिव्ह, भाई सोपं आणि साध्या भाषेत सांगतो, ज्याच्या माग प्रश्नार्थक चिन्ह असेल त्याला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह। ठीक आहे, आता तुम्ही म्हणसान बा का कसं सर, तर मी एक जेव्हा प्रश्नार्थक चिन्ह क्वेश्चन मार्कचा अर्थ होतो बा क्वेश्चनच्या स्वरूपात असणारं सेंटेन्स। पहिला आहे बा, व्हाय आर यू अपसेट, लिहून दाखवतो एकदा, लक्षात ठेवायचं, मग तोंडी सांगतो तुमच्या म्हणण्या फक्त तुमच्या आयडिया क्लिअर व्हाव्या म्हणून। व्हाय आर यू अपसेट, इथं पायसाल तर प्रश्नार्थक चिन्ह आलं। ज्या सेंटेन्सच्या माग प्रश्नार्थक चिन्ह असलं ना त्याला वाचायचंही नाही, सरळ लिहायचं, इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट। बस असं उत्तर द्यायचं। चलो बोल, ठीक आहे, नाही समजलं दुसरं स्टेटमेंट सांगतो, तोंडी ऐका, तुम्ही बरोबर नोट करत चला, कारण मी तुम्हाला डिटेल शिकवणार आहोत, काना मात्रा विलांटी उकार सहित, काहीही डोक्यावरून जाणार नाही, पूर्णच्या पूर्ण गेन होईल। हा माझा शब्द आणि हे मी चालू करत आहो ना, काही विद्यार्थ्यांनी स्पेशली मेसेज करून रिक्वेस्ट केली का सर हे आम्हाला शिकवून द्या, म्हणून मी शिकवत आहो। तर कान देऊ नये का, मी असं म्हटलं, कॅन यू स्पीक इन फ्रेंच, कॅन यू
सर्वे तर लिहू नाही शकणार ना, मी एक्झाम्पल खूप देणार आहोत. कॅन यू स्पीक इन फ्रेंच? प्रश्नार्थक चिन्ह आला माग, वाचाचाच नाही सेंटेन्स. प्रश्नार्थक चिन्ह दिसलं तर दिस इज इंट्रोगेटिव्ह अँड विच इज नॉट स्टेटमेंट. बोल बा. ठीक आहे, तुम्ही म्हणसान बा तर पुढचा सांगतो. व्हॉट आर यू डुईंग? क्वेश्चन मार्क, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इट इज नॉट स्टेटमेंट. डू यू लाइक टू प्ले टेनिस? Do you like to play tennis? Question mark. It is interrogative sentence. Therefore, it is not statement. Why are you so unhappy? Why are you so unhappy? Question mark. Hence, it is interrogative sentence. Therefore, it is not statement. पहिला पॉइंट मैं क्लियर केला. दोन झाले, इनकम्प्लीट आणि इंट्रोगेटिव्ह. एक्सक्लेमेटरी कशाला म्हणायचं बा? तर मग ज्याच्या माग उद्गारवाचक चिन्ह म्हणतात मराठीत या साईननं दाखवतात. एक्सक्लेमेटरी मार्क असतो, उद्गारवाचक चिन्ह असतो. असे जे सेंटेन्स असले ना ते काय राहत नाही बा, तर स्टेटमेंट राहत नाही. आता तुम्ही म्हणसाल, तुम्ही पहिलंच सांगतो, What a terrible accident it is. एक एक्झाम्पल देऊन राहिलो. जर लक्ष दिलं तर बा लक्षात घ्या, पॉज करून लिहून घ्या, पूर्ण डिटेल माझ्या नोट्स तयार करा. आउट ऑफ पैकी आउट ऑफ ची गॅरंटी घेतो. एकही मार्क तुमचा कटणार नाही आणि डिटेल प्रत्येक चॅप्टर करा. असं कोणी म्हणत असेल ये मत करो, वो मत करो, ये करो, बिलकुल रॉंग. पूर्णच्या पूर्ण युनिट सोडवातील, पूर्ण पैकी पूर्ण मार्क घ्या. माझ चॅलेंज फक्त माझा व्हिडिओ, माझे नोट्स बरोबर कलेक्ट करत चला. मी सांगतो तसं तसं करा. मी काय म्हटलं? व्हॉट ए टेरिबल ऍक्सिडेंट इट इज. व्हॉट समजते का? काय म्हटलं? व्हॉट ए टेरिबल ऍक्सिडेंट. What a terrible accident it is. इथं आला उद्गारवाचक चिन्ह. This is exclamatory sentence, therefore it is not statement. अहो एवढंच नाही, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सिंपल साधं टेक्निक सांगू, ज्याच्या माग उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क असला ना त्याला वाचायचंही नाही, डायरेक्ट याचं इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. म्हणून तर म्हटलं म्या का बा ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट बट ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्स. एक एक शब्दाचं मीनिंग सांगतो. ठीक आहे, मग आता लक्षात आहे, या डेफिनेशनचंही मीनिंग सांगणार आहोत, काळजी नका करू. मग आता तुमच्या डोक्यात दुसरं एक्झाम्पल पाहिजे असेल तर सांगतो. मे गॉड ब्लेस यू. उद्गारवाचक चिन्ह आलं, एक्सक्लेमेटरी मार्क आला. मे गॉड ब्लेस यू. इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. What a beautiful place it is. उद्गारवाचक चिन्ह येईल मागं, एक्सक्लेमेटरी मार्क येईल, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. बोला. What a beautiful flower it is. उद्गारवाचक चिन्ह येईल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे म्हणून हा स्टेटमेंट होऊ शकत नाही. बोला. म्हणजे जेवढे मी एक्झाम्पल सांगले, ऑल दीज आर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. ठीक, याच्यानंतरचं बात मी हा पण वर्णन करून टाकला. याच्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्हचा अर्थ काय होतो? इम्पेरेटिव्ह म्हणजे काय बा? तर इकडं पहा बरोबर. इम्पेरेटिव्ह बद्दल बोलून राहिलो. इम्पेरेटिव्ह तर बा ज्या सेंटेन्सची सुरुवात कशानं होते बा? वर्ब न होते. ज्या सेंटेन्सची सुरुवात वर्ब न होते त्या सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात.
ज्या सेंटेन्स कान देऊ नये का, ज्या सेंटेन्सची सुरुवात वर्ब न होते त्या सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. बोला. ठीक आहे, इंग्रजीतही बोलता येते, पण तुम्ही पहा बरोबर. मला माहित नाही तुमची रेंज काय. The sentence which is started with verb is called imperative sentence, which containing request, order and suggestion. लक्षात ठेवा. आता तुमच्या मनात येईल का बाप काय भानगड आहे. मी प्रश्न केला, प्लीज गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. प्लीज गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. प्लीज गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. प्लीज give me a glass of water. रिक्वेस्ट आहे याच्यात. रिक्वेस्ट असली तर हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. फक्त एवढं लिहायचं आहे, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. बोला. मग आता एवढं जर झालं असं तर बा मी लक्षात ठेवायचो, वाढवून पण लिहिता येते. चांगलं लिहा, क्वालिटीचं परीक्षक परेशान झाला पाहिजे. काय लिहायचं, इट इज रिक्वेस्ट, देअरफॉर इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट ए स्टेटमेंट. दुसरं एक्झाम्पल पाहिजे असेल तर सांगतो. प्लीज सिट डाऊन. Request, it is request, therefore it is imperative sentence, hence it is not statement. Please give your pen, imperative sentence. Don't ever touch my phone, order. Don't ever touch my phone, order है imperative sentence. बोला. ठीक आहे. कधी कधी त्याच्यात सजेशन येते, फुकटाच्या सल्ला देतो ना रे आपण, असं करून टाक, तसं करून टाक, तू चांगलं होईल, याचा उजेड राहते. पण दुसऱ्याने फुकटात सल्ला देण्यात आपण आपला हात नाही धरत कोणी, तर मग त्याला सजेस्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल सल्ला द्या आजची फुकटाची, लेट अस गो फॉर वॉक. सकाळी पहाटे फिरायला जातात, ह्या झोपून राहते पण दुसऱ्याला सल्ला देते. लेट अस गो फॉर ए वॉक. सजेस्टिव्ह सेंटेन्स, सजेशन आहे याच्यात. इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. बोल. ठीक आहे, एवढं झालं. याच्यानंतर ओपन. ओपन सेंटेन्स काय म्हणतात. ओपन सेंटेन्स फारच सोप्या पद्धतीनं ओळखता येते. हा समजते का. फारच सोप्या पद्धतीनं याला ओळखता येते. मी सांगतो, जास्त इंग्रजीचं नॉलेज गिलेज काहीच नाही पाहिजे, फालतूच्या गोष्टी आहे. अहो, ज्या सेंटेन्सला दोन अर्थ निघतात त्याने म्हणायचं ओपन सेंटेन्स. ठीक आहे. मी मग एखादी वस्तू दिसली, मला विचारलं कोणी की बाई याचा रंग कोणता, कलर कोणता. ठीक आहे. असा प्रश्न मला विचारला, तर मला जे दिसत आहे त्याला सांगलं बा का इट इज रेड इन कलर. काय प्रश्न आहे बा तुम्ही, हा प्रश्न इट इज रेड इन कलर. आता मला जे सुचलं, मला जे दिसलं, जसं माझ्या मनाला वाटलं तसं सांग. ठीक आहे बा, का किंचित तो कथाही वाटत असेल दुसऱ्या कोणाला, फरक पडला, माणूस बदलला का उत्तर बदलते. मले तो का लाल दिसला, ठीक आहे, दुसऱ्याला कोणाला तो कठ्ठा दिसल. व्यक्ती बदलले, उत्तर बदलला. म्हणजे कन्फर्म कोणी नाही. जसं आपल्याला माहित आहे का, सूर्य पूर्वेकडून निघते, त्रिकालवादी सत्य. जो विद्यार्थी परीक्षा देईल, एक तो पास होईल, नाही तर फेल होईल. ठीक आहे, रिझल्ट येणंच आहे, त्रिकालवादी सत्य. तसं इथं नाही. इथं व्यक्ती बदलला तर उत्तर बदलते, which is
ओपन सेंटेन्स. बोला. ठीक आहे. मी असं म्हटलं बा, चायनीज फूड इज व्हेरी गुड. समजते? चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी. कोरोनानं धिंगाणा काढून टाकला आणि चायना पासूनच आला चायनीज फूड. जिथं तिथं लहान पोरं, आज पोरी, जे कोणी चायनीज नूडल्स, अमुक धमुक. चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी. मला आवडते असं नाही आहे हो. मला आवडते म्हणजे पूर्ण जगाला आवड. काही तर लोक असेल त्याला आवडणार नाही. ते म्हणणार, ते म्हणतील मला टेस्टी नाही, आम्ही नाही खात. माणूस बदलला, उत्तर बदलला. दिस इज ओपन सेंटेन्स. चलो बोलो. समजते? मी असं म्हटलं बा का बा x + 4 = 8. ओपन सेंटेन्स आहे का बा याची किंमत 8. केव्हा होईल बा? का जेव्हा x ची किंमत किती राहील रे बात? 4. 4 + 4 तेव्हाच 8 होईल. पण हे कोणाला माहित आहे हो का x ची व्हॅल्यू 4. x ची व्हॅल्यू जेव्हा 4 राहील तेव्हा उत्तर 8 राहील. पण x ची व्हॅल्यू 5 असेल तर उत्तर 8 राहू शकणार नाही. म्हणजे इथं डाऊट आहे. असल तर येस, नसल तर नाही. म्हणजे इथं 2 शक्यता आहेत. अशाला ओपन सेंटेन्स म्हणतात. बोला. अजून आपल्याला भक्कम माहित पडणार आहे. मी म्हटलं इट इज गुड पर्सन. एक व्यक्ती आहे, तो माझ्यासोबत चांगलं प्रेमानं राहा, पण तुमच्यासोबत भांडतो. तो माया नजरे तो माझ्यासोबत चांगला वागतो म्हणून माझे रिमार्क राहील का गुड पर्सन आहे. तुमच्याशी भांडतो म्हणजे तुमचे रिमार्क राहतील चांगला नाही आहे. म्हणजे व्यक्ती बदललं, उत्तर बदललं. तर इट इज गुड पर्सन, इट इज ऑल्सो ओपन सेंटेन्स. देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. डिटेल क्लिअर करत आहोत, लक्ष देसाल. मग जेवढे मी बडबड केली, ऑल दिस सेंटेन्सेस आर ओपन सेंटेन्स अँड देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. चलो बोलो. सांगा, लवकर लवकर सांगा. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा, याच्यानंतर मी काय सांगत आहोत हे पूर्ण तुम्ही व्यवस्थित लिहून घेता. मी अशा नोट्स देणार आहोत तुम्ही पण भिन होऊन जासाल, कुठं भेटणार नाही. एवढं क्वालिटीचं सांगून देईल. बोला. ठीक आहे. आता तुमच्या मनात मला सांगलं होतं का बा स्टेटमेंट इज अन असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियस. काय भानगड आहे बा? तर बघ, ज्यावेळेस लक्षात मी असं म्हटलं, काय म्हटलं बघा की सन रायजेस इन द ईस्ट. द सन असं लिहिलं बा. द सन rises in east. सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, पूर्वेकडे उगवतो. सत्य आहे. हे वाक्य ट्रू आहे, काही डाऊट आहे. हा स्टेटमेंट झाला, कारण याच्यामध्ये हे प्रकार नाहीये. कोणते इनकम्प्लीट, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह, ओपन सेंटेन्स हे नाही आहेत. म्हणून हा सेंटेन्स स्टेटमेंट आहे. तर पहिलं महत्वाचं का बा हा कन्फर्म आहे का हा स्टेटमेंट आहे. ठीक आहे. द सन रायजेस इन ईस्ट सत्य वाक्य आहे का पूर्वेकडे काय होतो बा सूर्य उगवतो. लहानपणापासून भूगोलात शिकलो का नाही. म्हणजे हा ट्रू स्टेटमेंट आहे. मग काय लिहायचं बा? तर याचं उत्तर कसं लिहायचं? इट इज ट्रू स्टेटमेंट. ट्रू स्टेटमेंट. जो स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते, कारण ट्रूचं पहिलं अक्षर टी. जो स्टेटमेंट फॉल्स असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिल्या जाते यातनं, कारण फॉल्सचा पहिला अक्षर या. मग काय लिहायचं रे बा? इट इज ट्रू स्टेटमेंट. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी असं. तर मग आता ऐका, जर तो ट्रू स्टेटमेंट असेल
असेल तर त्याला एकच व्हॅल्यू असेल टी. तो फॉल्स स्टेटमेंट असेल तर त्याला पण एकच व्हॅल्यू राहील, ती राहील एफ. मात्र असं शक्य आहे का बा जे खरंही आहे ते खोटंही आहे तर ते स्टेटमेंट नाही होत. एकाच वेळेस एकाला एकच शक्यता राहील, दोन राहणार नाही. तो खरा असेल तर खोटं राहणार नाही, खोटा असेल तर खरं राहणार. आणि म्हणून म्हटलं गेलं ए स्टेटमेंट इज अन असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. काहीतरी डिक्लेअर करतो तो which is either true or false. इथं डिक्लेअर केलं का सूर्य हा पूर्वेकडे उगवतो, हे डिक्लेअर केलं, हे सत्य आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू टी. खोटं असतं तर याची ट्रूथ व्हॅल्यू एफ राहिली असते. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. दोन्ही व्हॅल्यू टी आणि एफ एकाच वेळेस सोबत राहणार नाही. कोणती तरी एफ राहील, एक तर टी राहील किंवा एफ राहील. ही या डेफिनेशनचं मिनिंग आहे. म्हणून याला पाठ करा. परीक्षेत जर डेफिनेशन आली तर तुम्ही मिस नाही झाले पाहिजे. बोला, मी दुसरं एक्झाम्पल सांगतो. काय बा सिंपल साधं. द स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज निगेटिव्ह. द स्क्वेअर ऑफ, समजते का, रियल नंबर इज निगेटिव्ह. द स्क्वेअर काही लिहा ना हो. द स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज निगेटिव्ह. शक्यच नाही. कोणताही अंक घ्या, प्लस घ्या मायनस घ्या. मायनस ही घेतला तुम्ही, याचा वर्ग केला तर प्लस येते. 3 चा वर्ग 9, मायनस चा वर्ग प्लस. तुम्ही -4 वर्ग घेसाल तर मायनसचा वर्ग प्लस 4 चा वर्ग 16, नेहमी पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ असा झाला का बा हे स्टेटमेंट आहे पण फॉल्स आहे. म्हणजे बा काय लिहायचं, दिस इज फॉल्स स्टेटमेंट, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. म्हणजे याला पण एकच व्हॅल्यू राहील, एक तर टी राहील नाही तर एफ राहील, तर याला एफ आहे. चलो बोल, ठीक आहे. तिसरं पाहिजे, सम ऑफ 2 ऑड नंबर इज ऑलवेज ऑड. जगाचं वैशिष्ट्य आहे, नियम काय आहे बघा, 2 ऑड नंबरची विषम संख्याची बेरीज सम असते. करून पाहणं हो. 3 अधिक 3 हे विषम आहे, हे विषम आहे, ऑड नंबर आहे, ऑड नंबर आहे. मात्र या दोघांची बेरीज इव्हन आली, सम आली. समजते का? मी असं म्हटलं 11 प्लस 13 दोन्ही ऑड नंबर आहे, तर 11 ने 13 किती होते बा, तर 24, पण बेरीज इव्हन येते. तर नियम आहे, द सम ऑफ 2 ऑड नंबर इज इव्हन नंबर. आणि मी प्रश्न काय केला का सम ऑफ 2 ऑड नंबर इज ऑड नंबर. स्टेटमेंट आहे पण फॉल्स आहे, है ना. काय लिहायचं, दिस इज फॉल्स स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. अशा पद्धतीने लिहायचं. बोला, समजलं का नाही समजलं? तर बा तुमच्या पीडीएफ मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय दिलाय? पहिली ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी विचारता आहे ना, रिकाम्या जागा फिल इन दी ब्लँक्स एमसीक्यू भरायचे आहेत. तर ते तिथं कोरं दिलाय, ते मी तुम्हाला भरून शिकवतो, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. मग त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी पहिली संपली तर मग एक्झरसाइज चालू होते. म्हणजे मी डिटेल सुरुवातीपासून शिकवत आहोत. ठीक आहे, समजलं? पहा मग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी पाहून राहिलो आपण. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक अँड राइट डाउन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. सिरियल नंबर सेंटेन्स वेदर इट इज स्टेटमेंट और नॉट. यस नो लिहायचा आहे. इफ नो देन रीजन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. पहिले समजून घ्या का स्क्वेअर रूट ऑफ -9 इज ए रॅशनल नंबर. तर बा हा स्टेटमेंट आहे म्हणून यस, हा स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट नसता तर रिझन दिलं असतं म्हणून इथं डॅश आहे. स्टेटमेंट आहे म्हणजे पाहायचंच काम नाही. मात्र हा रॅशनल नंबर आहे, हे स्टेटमेंट आहे, मात्र फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणून याचं उत्तर आलं फॉल्स आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. या पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी भरायची आहे. कॅन यू स्पीक इन फ्रेंच?
प्रश्नार्थक चिन्ह आलं म्हणजे इंट्रॉगेटिव्ह म्हणजे हा स्टेटमेंट नाही म्हणून नो. काहून पाहतो इथं भराचा इंट्रॉगेटिव्ह स्टेटमेंट नाही म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे ते पाहायचं कामच नाही म्हणून इथं डॅश. हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर लक्षात टोकियो इज इन गुजरात स्टेटमेंट आहे म्हणून इथं यस लिहिलं. स्टेटमेंट आहे तर तो इंट्रॉगेटिव्ह वगैरे एक्सक्लेमेटरी राहणार नाही म्हणून इथं डॅश. मात्र टोकियो हा गुजरात मध्ये नाही जपान मध्ये आहे म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणून याची फॉल्स लिहिलं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली या. या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा. फंटॅस्टिक, लेट्स गो. माग उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क लागला म्हणजे याचा अर्थ हा स्टेटमेंट नाही म्हणून इथं नो आलं. काऊन आलं बा तर त्याचं रिझन लिहिलं गेलं एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी आहे म्हणजे स्टेटमेंट नाही म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे ते पाहायचं कामच नाही म्हणून डॅश. समजून घ्या व्यवस्थित काय अर्थ होते. प्लीज ओपन दी डोर क्विकली आहे ना. प्लीज म्हटल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे का स्टेटमेंट नाही आहे हा सेंटेन्स आहे. कोणता आहे बा तर इम्पेरेटिव्ह आहे. सेंटेन्स आहे स्टेटमेंट नाही म्हणून इथं नो लिहायचा. इम्पेरेटिव्ह इथं रिझन लिहायचा आहे. स्टेटमेंट नाहीच आहे म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे ते पाहायचं कामच नाही. असो तर मग आता स्क्वेअर ऑफ एन इवन नंबर इज इवन. स्टेटमेंट आहे तर बा मी पहिला भरून राहिलो यस तर इथं भराचा आहे आपल्याला यस. बोला यस म्हटल्यानंतर हा स्टेटमेंट आहे म्हणजे रिझन द्यायचं कामच नाही तर त्यानंच भरून दिला आहे बघा. स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठीक आहे म्हणजे आपण पहिला भरला तर इथं फक्त आपल्याला डॅश भराचा. स्टेटमेंट आहे म्हणजे रिझन द्यायचं कामच नाही. नसलं तर रिझन द्यायचं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर x+5 लेस दॅन 14 x+5 लेस दॅन 14 आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे बघा. हा स्टेटमेंट नाही. मी वर्णन सहित सांगतो तो पहिले तर इथं भरा लागल नो. आता तुमच्या मनात आलं पाहिजे का वासर स्टेटमेंट का नाही तर बा x+5 लेस दॅन 14 x+5 लेस दॅन 14 तर बा इथं लक्षात ठेवा x ची व्हॅल्यू जर 8 भरली तर 8 आणि 5 13 13 लेस दॅन 14 हे बरोबर आहे म्हणजे बा 0 पासून तर 13 पर्यंत 0 पासून 0 टू 30 समजते का. सॉरी 0 टू 8 0 भरलं तर 0+5 म्हणजे 5 5 लेस दॅन 14 बरोबर आहे. 1 भरला तर 1+5 6 लेस दॅन 14 बरोबर आहे. म्हणजे असं करता करता इथं जर 8 भरला तर 8 आणि 5 13 8+5 13 लेस दॅन 14 इथपर्यंत ठीक आहे. पण कोणाला माहित हो का 0 पासून 8 पर्यंतच x ची किंमत आहे. बाबा 9 नाही राहू शकत का 10 नाही राहू शकत का 11 नाही राहू शकत राहू शकते माहीतच नाही ना बाबा नेमकी x ची व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस तर हे आपल्याला कन्फर्मच नाही आहे का x ची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला माहित नाही. होऊ शकते 0 ते 8 असेल होऊ शकते 9 ते अनंत पर्यंत असेल म्हणजे याला दोन शक्यता होऊ शकते. एक तर बा 0 ते 8 पर्यंत राहील किंवा त्याही पेक्षा मोठी राहू शकते आणि म्हणून अशाला ओपन स्टेटमेंट म्हणतात. एक टेक्निक लक्षात ठेवा x प्लस आहे ना इज इक्वल टू असो लेस दॅन असो x प्लस संख्या लेस दॅन ग्रेटर दॅन इज इक्वल टू असो ना तर तो प्रकार सरळ कायच्यात टाकायचा बा ओपन सेंटेन्स मध्ये. डोक्याला तापच नाही द्यायचा. x प्लस असो x मायनस असो x प्लस मायनस संख्या लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू काही असलं तर तो ओपन स्टेटमेंट असते. ठीक आहे. म्हणजे ह्या झाला बा लक्षात ठेवा रिझन द्यायचा आहे म्हणजे इथं भरा लागल आपल्याला ओपन स्टेटमेंट. ठीक आहे. स्टेटमेंट ओपन आहे तर बा लक्षात ठेवा सेंटेन्स ओपन आहे याचा अर्थ तो स्टेटमेंट नाही. स्टेटमेंट असेल तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू किंवा ट्रूथ व्हॅल्यू राहील एक तर टी राहील किंवा एफ राहील. स्टेटमेंटच नाही आहे तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू राहणार नाही आणि म्हणून इथं डॅश मारायचं. बारकाईनं शिकवत मन लावून तुम्ही पण मन लावून शिका. बोला समजलं का नाही समज व्यवस्थित तुम्ही भरून घेता पा तुमच्यासाठी थांबू नाव
हे नोट करून घ्या. ही आता 7 झाली. आता याच्यात एकूण 10 आहेत बहुतेक. आपण 10च्या 10ही पाहू. आता मी 8वं सांगत आहोत. पहा मग 8वं सांगत आहोत. 5 इज ए परफेक्ट स्क्वेअर. बिलकुल स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आहे म्हणजे इथं लिहायचं यस. परीक्षेत वगैरे ऍक्टिव्हिटी आली तर फायदा होऊन जाईल. ठीक आहे. 5 इज ए परफेक्ट स्क्वेअर स्टेटमेंट आहे, मात्र 5 परफेक्ट स्क्वेअर नाही. तसं 36 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा? 6चा. 16 परफेक्ट स्क्वेअर कोणाचा? 4चा. तसा 5 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाही. स्टेटमेंट आहे. ठीक आहे. स्टेटमेंट आहे म्हणजे याचं रिजन द्यायचं कामच नाही, मात्र खोटं स्टेटमेंट आहे म्हणून त्याला फॉल्स लिहायचं आणि याची ट्रूथ व्हॅल्यू होईल या. ठीक आहे बा. वेस्ट बेंगाल इज कॅपिटल ऑफ कोलकाता. स्टेटमेंट आहे हा, वादच नाही, मात्र फोकनाळे आहे. कोलकाता इज द कॅपिटल ऑफ वेस्ट बंगाल. वेस्ट बंगाल इज कॅपिटल ऑफ कोलकाता उलट लिहून टाकलं. स्टेटमेंट आहे मात्र खोटा आहे. स्टेटमेंट आहे म्हणजे रिजन द्यायचं काम नाही, म्हणजे याची ट्रूथ हा फॉल्स स्टेटमेंट आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू होईल या. ठीक आहे. शेवटला पाहून घ्या. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 बिलकुल ट्रू आहे. वाय? तर बा आय इज द इमॅजिनरी नंबर आणि ही प्रॉपर्टी आहे का बा इमॅजिनरी नंबर आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा, फारच महत्वाची आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये येईल हे. तर बा लक्षात ठेवा, स्टेटमेंट आहे का? तर यस. ठीक आहे. याच्यानंतर लक्षात ठेवा का बा स्टेटमेंट आहे म्हणजे रिजन द्यायचं कामच नाही. रिजन द्यायचं कामच नाहीये, मात्र हा ट्रू स्टेटमेंट आहे, तर इथं लिहायचं ट्रू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू होईल ते. हे तुमची झाली ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. उद्या पासून 1.1 चालू. बढिया समजावून सांगतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण सांगा. रिकामे बसू नका, त्यांना कॉल करा, मेसेज करा का सरांचा व्हिडिओ पहा म्हणून. ठीक आहे. एवढं करा. बरोबर पाहणारे पाहिजे. शिकून घ्या. तुम्हीच फरमाईश केली, तुम्हीच रिक्वेस्ट केली, तुमच्यासाठीच मी चालू केला. शिकवीन बढिया. ठीक आहे बा. मग काय करायचं बा? लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, मेसेज पण करायचं. सर हे सांगा, ते सांगा, ज्या अडचणीस ते सांगा. आणि महत्वाचं आवर्जून सांगत आहोत, घंटी वाजवा. नमस्कार.